कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। लांजा शहरात सुरू असलेल्या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। या कामादरम्यान शहरातील सुलभ शौचालय पाडण्यात आल्याने स्थानिकांना प्रचंड गैरसोय निर्माण झाली आहे। लांजा हे तालुक्याचं मुख्य ठिकाण असून दररोज हजारो नागरिक, विद्यार्थी, व्यापारी आणि प्रवासी येथे ये-जा करतात। अशा ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढते आहे। महामार्ग कामासाठी शौचालय पाडणे आवश्यक असले तरी त्याआधी पर्यायी सुविधा उपलब्ध करून न देणे ही प्रशासनाची मोठी चूक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होते। विशेषतः महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे। प्रवाशांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याने शहरात पर्यायी सुलभ शौचालयाची तातडीने उभारणी करावी अशी मागणी जोर धरते आहे। स्थानिक नागरिकांनी पालिका आणि संबंधित विभागांनी तातडीने पावले उचलून स्वच्छ, सुरक्षित आणि तात्काळ वापरात येतील अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी केली जाते आहे।